हॅलो गाईज, मी प्रणिता गोगावले आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण नवीन व्हिडिओ जसे घेऊन येत आहोत, तसंच आज आपला नवीन व्हिडिओ आहे नेल्स एक्सटेन्शनचा. आपण आज नेल एक्सटेन्शन करणार आहोत, ते पण ह्या 2 प्रॉडक्टसोबत. हे 2 वेगवेगळे प्रॉडक्ट मी Meeshoवरून मागवले आहे आणि त्याच्याच आपण नेल एक्सटेन्शन करणार आहोत. त्याचं पार्सल मला रिसीव्ह झालं आहे, तर आता बघूया त्या पार्सलमध्ये काय काय आहे. तर फर्स्ट मला भेटलेत नेल स्ट्रिप्स. हे पॉलीजेल एक्सटेन्शनचे नेल स्ट्रिप आहेत, नॉर्मलवाले नाही, जे आपण अटॅच करतो ते वाले नाही, हे वेगळेवाले स्ट्रिप्स आहेत. ह्याच्यासोबत मला भेटते 5 क्लिप्स. हे वाले क्लिप जे पॉलीजेलला आपण यूज करणार होल्ड करण्यासाठी. आणि थर्ड ह्याच्यासोबत भेटला आहे एक्सटेन्शन टूल. इथे ब्रश आहे आणि ह्या साईडला आहे होल्डर. तर अशा टाईपचं हे किट आपल्याला भेटले. हे टोटल एक पार्सल आहे. आणि आपलं सेकंड पार्सल जे की खूप छान आहे ते आहे नेल पेंट्स. हे 12 शेड्स मला भेटले आहेत पूर्ण, आणि इथे दाखवल्याप्रमाणे ह्याची प्राइस आहे. तर जास्त महाग नाही आहे आणि 12 शेड भेटतात. ते सगळे वेगवेगळे शेड आहेत, खूप छान शेड आहेत, मला तर आवडले. तर UV लाईटचे आहेत, फक्त UV लाईटने सुकतात हे. तर अशा प्रकारचं हे आहे. तर आपण लगेच आपला व्हिडिओ स्टार्ट करतोय न वेळ वाया घालवता. आता आपण स्टार्ट करतोय नेल्स रबिंगने. पहिले थोडेसे नेल्स रब करून घ्यायचे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण नेल्स रब करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे साईडला मी हे लिप मार्क्स आहे हे लावते. वॅसलीन पण तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे स्ट्रिप नाही आहेत, तर त्यामुळे मी हे लिप मास्क यूज करते, जे ऑइली राहील आणि त्यामुळे आपल्या साईडला नेल पेंट वगैरे आपले चिकटणार नाहीत. तर ह्यामुळे मी हे लिप मास्क लावून घेते सगळीकडे. लिप मास्क लावून घेतलं आहे. अशा प्रकारे मी लिप मास्क लावून घेतलेलं आहे. तर चला आता नेक्स्ट स्टेप करूया. आपल्याला नेक्स्ट जे नेल्स आहे आपल्या साईजच्या अकॉर्डिंग त्या नेल्स चूज करायचे आहेत. तर हे कुठेही बाहेर नाही निघालं पाहिजे, अशा टाईपची नेल स्ट्रिप आपल्याला यूज करावी लागते. तर जास्त मोठी ना जास्त छोटी, तर ही खूप मोठी होती आहे. तर माझ्या साईजच्या अकॉर्डिंग मला ही वाटते आहे की ही परफेक्ट, जास्त मोठी नाही आहे, जास्त छोटी नाही आहे, सगळीकडून फिट बसते आहे. तर अशा प्रकारे मी माझे 5 नेल्सचे स्ट्रिप्स काढून घेते. तर अशा प्रकारे हे माझे 5 फिंगरचे मी साईजेस काढून ठेवले आहेत. आता पुढची नेक्स्ट स्टेप आहे पॉलीजेल एक्सटेन्शन यूज करणं. तर हे माझ्याकडे पॉलीजेल आहे, ह्याचं एक्सटेन्शन आपण स्टार्ट करणार आहोत. आता मी पॉलीजेल काढते. हे टूलच्या मदतीने मी पॉलीजेल थोडंसं घेते आणि ह्या माझ्या नेल्सवर मी अप्लाय करते त्याला. हे थोडं स्टिकी असतं आणि त्याच्यामुळे ह्याला ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला मोनोमरचं यूज करावं लागतं, जे की माझ्याकडे होतं. तर त्यानेच हे एकदम परफेक्टली. आणि हे करताना लक्षात ठेवायचं आहे, जास्त थिन नाही झालं पाहिजे, एकदम लाईट प्रमाणात घेऊन करायचं आहे. बेस थोडा जाड पाहिजे आणि कॉर्नर्स एकदम कमी आपल्याला करायचे आहेत. तर अशा प्रकारे मी हे इथे ठेवलं आहे. आणि तर आता मी याला नेल्सवर अप्लाय करते आणि अशा प्रकारे मी याला नेल्सवर अप्लाय करून हा जो क्लिप आहे तो लावते आहे. आणि त्यानंतर परत जे राहिलेला भाग आहे तो आपल्याला थोडा थिन वगैरे करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ह्याला आपण कवर केलं आहे, बघू शकता. आता इथे लाईटनी हे 1 मिनटासाठी सुकवून घ्यायचं आहे. तर मी मिनी UV लाईट आहे माझी, तर ह्याने मी सुकवून घेते. तर 2 मिनटं झालेली आहेत आणि बघूया आता स्ट्रिप निघते का. ओके.
ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे काढावं लागतं. तर मी परत अजून 2 मिनटं त्याला करून घेते, कारण की मला स्ट्रॉंग नेल्स बनवायचे आहेत. तर मी अजून 2 मिनटं त्याला ठेवून घेते. अशा प्रकारे आपण नेल्स सुकवून घेतलेले आहे. आता ह्यांना आपल्याला शेप द्यायचा आहे. तर मी नेल कटरचा यूज करते आहे. घरच्या घरी करतो आहे, त्याच्यामुळे टूल्स नसतील. तर हे अशा प्रकारे आपण करायचं. तर मी राऊंड शेपमध्ये करायचं आहे मला. तर मी पहिलं थोडंसं साईडने कट करून घेते. आणि त्यानंतर मी ह्याने शेप देणार आहे. तर अशा प्रकारे मी ह्याला राऊंड शेप करते. तुम्हाला पाहिजे तो शेप तुम्ही करू शकता. अशा प्रकारचं शेप मी थोडासा सर्कल शेपमध्ये दिलेला आहे. एकदम छान प्रकारे झालं आहे एक्सटेन्शन आपलं. तर नेक्स्ट मी बाकीचे 4 फिंगरला करून घेते, मग आपण नेक्स्ट स्टेप करूया. अशा प्रकारे मी 5ही माझे नेल्स केलेले आहेत आणि शेप खूप छान आला आहे, म्हणजे जमतं आहे मला पण हे आणि तुम्हाला पण नक्कीच जमेल. अशा प्रकारे हे नेल झाले आणि आत्ता आपण अप्लाय करणार आहोत नेल पेंट. तर चला नेल पेंट अप्लाय करूया. आपल्या प्रॉडक्ट्समध्ये हा वाईन कलर जेल आहे, तो मी यूज करते. मी ऑलरेडी ओपन केला होता हा. तर हा तसं दिसताना पिंक दिसतो आहे, बट चेरी कलर येतो ह्याचा. आणि आता आपण नेल पेंट अप्लाय करतो आहे. खूप छान नेल पेंट आहे, तुम्हाला दिसतच असेल. ॲक्च्युली ना तो ब्रश जरा चांगला नव्हता, म्हणून आहे ना मी दुसरा ब्रश यूज करते आता, जो की माझ्या ओल्ड नेल पेंटचा आहे. आणि ह्याने जरा मला बरोबर टेक्स्चर देता येतं आहे त्याला. तर अशा प्रकारे ही आपली नेल पेंट आपण लावली आहे. सगळीकडे एकसारखी लावायची आहे. अशा प्रकारे आपण हिला पहिलं 1 कोट सुकवून घेऊया. ही फक्त ह्या UV लाईट्सनेच ड्राय होते. तर अशा प्रकारे सुंदर अशी नेल पेंट आपण लावून झालेली आहे. बघा मी 4ही हाताला लावलेली आहे. छान वाटते. थोडा डार्क कलर आहे, पण छान आहे. वेडिंग सीझनसाठी खूप छान हे वर्क होणार आहे. अशाच व्हिडिओसाठी लाईक, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.